11 तुर्बे टीम को हराई है। देखिए ये आजाद 11 खेलने ना 2024-25 में एक अलग आजाद 11 खेलने नजर आ रही है। एक युवा टीम लेकर हनी पटेल ने जो एक अपनी टीम को आगे लेके गए, काबिल तारीफ। फाइनल मैच तीन ओवर का ये फाइनल मैच। थोड़ा सा आवाज वैसे भी गया है। हेलो चेक, हेलो। परफेक्ट। सन्माननीय संजयजी ठाकूर यांचं आगमन या स्पर्धेमध्ये आणि साहेबांचं हार्दिक स्वागत आहे। संजयजी ठाकूर साहेब, चलिए एक बार जोरदार तालियां इस मैच के लिए। फाइनल मैच, पहली बॉल और 6 रन साहिल विनोद दिवेकर के बैट से। जहां से शुरू किया था लास्ट मैच में, वहां से एक बार फिर स्टार्ट करते हुए ये मैच काफी रफ एंड टफ होने वाला है। आज की शाम देखना है किसके नाम आजाद 11 खेरने वर्सेस मुकाबला आप देख सकते हैं प्रियदर्शनी 11 बेलापुर टीम। दो उच्च स्तरीय टीम कुमार 11 तुर्बे को हराकर फाइनल में पहुंचे यहां पर टीम आजाद 11 खेरने। तो दूसरी तरफ आप देख सकते हैं प्रियदर्शनी 11 बेलापुर टीम, जिन्होंने साई सागर जो अच्छी क्रिकेट खेली आज मंदार परब की टीम ने, उनको हराकर यहां तक पहुंचे फाइनल, मेगा फाइनल। दो बड़ी टीमें आमने सामने। कहते हैं राह संघर्ष की जो चलता है वही संसार को बदलता है। जिसने रातों से जंग लड़ी है सूर्य बनकर वही निकलता है। दो बड़ी टीमें आमने सामने, बेलापुर दूसरी तरफ आप देख सकते हैं यहाँ पर आजाद 11 खेलने। व्हाइट का कॉल आया, आड़े बैट से खिलावा स्ट्रोक था। फाइनल मैच है साहिल दिवेकर। मैंने जिस प्रकार कहा नवी मुंबई टॉप 5 में जब भी नाम लिया जाता है लेफ्ट हैंडर बैट्समैन की अगर सूची की जाए तो पहला नाम आता है कोहिनूर ऑफ नवी मुंबई भूषण पाटिल, ओमी केने और रोहित हनुमंत मात्रे गोटोली गांव के। और उसमें अगर एक और नाम जोड़े साहिल विनोद दिवेकर, अपने पिताजी के नाम के साथ नक्शे कदमों पे चलने वाले खिलाड़ी, मेहनत काफी की इस खिलाड़ी ने। और आज कौस्तुभ मात्रे के साथ के कहीं ना कहीं उनका जो कहीं ना कहीं स्किल, क्रिकेटिंग स्किल है, साहिल को उन्होंने काफी शेयर किया। और आज वही उनको फॉलो करते हुए कौस्तुभ मात्रे को साहिल देवकर एक अच्छे क्रिकेटर हैं हमें देखने को मिल रहे हैं। इस बीच एक रन जो हमारे दर्शक सामने खड़े हैं उनसे रिक्वेस्ट होगा हमारे सभी भाईजानों से, वो अंपायर वहां से सिग्नल दे रहे हो हमको नहीं दिख पा रहा है, उसके लिए आपसे रिक्वेस्ट है प्लीज थोड़ा पीछे हो जाइए। थैंक यू। सभी हमारे भाईजानों का स्वागत है आज। अच्छा लग रहा है, ऐसा लग रहा है थोड़ा सा रमजान का महीना देखने मिल रहा है। सब हमारे भाईजान एक साथ उपस्थित हुए, ऐसा लग रहा है कि कहीं ना कहीं मोहम्मद अली रोड होता है ना जो खचाखच भरा रहता है, बिल्कुल वैसा नजारा। अच्छा, बिल्कुल मजा आएगा। तेज बॉल, रफ्तार भरी गेंद, इंदल नाम, नो बॉल का कॉल आया अंपायर द्वारा, यानी अगली गेंद होगी फ्री हिट। साहिल विनोद दिवेकर इस टूर्नामेंट में जिन्होंने जबरदस्त बैटिंग की, काफी मेहनत की है ऑर्गेनाइजिंग के साथ साथ। कैप्टन कौस्तुभ मात्रे बाहर बैठे, इंजरी है, इंजर्ड है, हाथ में चोट लगा है, लेकिन कहीं ना कहीं अपने टीम के साथ खड़े हुए कौस्तुभ मात्रे कंटिन्यू। प्रियदर्शनी 11 बेलापुर टीम, इससे बढ़िया क्या हो सकता है। 2025 का साल शुरू हुआ है और ट्रॉफी आज कहीं ना कहीं दो गांवों में ट्रॉफी जाने वाला है। अब देखना है बड़ा ट्रॉफी किधर जाएगा, छोटा ट्रॉफी किधर जाएगा। अच्छा स्ट्रोक ये पुल किया पीछे कमरान पटेल, आज उनके पिताजी भी मैच देखने आए। उमर पटेल आजाद 11 खेलने टीम के एक दिग्गज नाम की अगर बात की जाए तो उमर पटेल आए हुए मैच देखने के लिए। स्कोर आगे बढ़ता हुआ जा पहुंचा है 12 पर 12 रन स्कोर कार्ड। आज की शाम किसके नाम, ढलते सूरज के साथ कौन सी टीमों के गांव में आज जगमगाता माहौल होगा, खेरने गांव या बेलापुर, चलिए देखते हैं। पुल किया इस बार, गेंद हवा में, खिलाड़ी बॉल के नीचे, ओहो व्हाट एफर्ट, एफर्ट के लिए एक बार जोरदार तालियां, क्या फील्डिंग की है। साहिल देखिए, साहिल को देखिए वहां पर, ये मजा आएगा। देखिए मजा इस बात के लिए आएगा कि खेरने गांव में भी यंगस्टर्स है, बेलापुर गांव में भी साहिल दिवेकर जैसे एक अच्छे टैलेंटेड खिलाड़ी है जो कहीं ना कहीं एग्रेशन उनके पास भी देखने को मिलता है। लेकिन साहिल दिवेकर के खेल में एग्रेशन के साथ आपको रन बनाते हुए भी देखेंगे, वैसे खिलाड़ी है साहिल दिवेकर, मैच्योरिटी भरे खिलाड़ी है। उम्र के साथ साथ इनकी मैच्योरिटी काफी अच्छी नजर आ रही है खेल में। स्कोर आगे बढ़ता हुआ जा पहुंचा है 13 रन। सिद्धू कोहली ऑन स्ट्राइक, हुक किया इस बार, स्ट्रोक लाजवाब और 6 रन।
सिद्धू कोहली के बैट से निकलता हुआ ये गोली। हनी भाई देखिए, अब हनी भाई की आवाज आपको सुनने को मिलेगी और यही देखने तमाम दर्शक आज आए हुए। देखिए एज ए टीचर जब कोई शिक्षक होता है स्टूडेंट को डांटता है, वैसे हनी भाई यहाँ पर अपनी टीम को गाइड कर रहे। गलती करेंगे तो सुनने मिलेगा। जब रोहित शर्मा नहीं छोड़ते तो हनी भाई यहाँ पर कहाँ छोड़ने वाले। स्कोर आगे बढ़ता हुआ जा पहुंचा है 19। शाहबाज गांव से नन्हे बच्चे भी आए, देख के अच्छा लग रहा है। और खासतौर पर खेरने गांव से भी मैंने एक छोटे से बच्चे से पूछा कि किसने आपको इतना दूर लेकर आया, क्योंकि आपकी उम्र में तो हम लोग घर के बाहर ही खाली खेलते थे, आप यहाँ आए आज बेलापुर में मैच देखने, तो कह रहे थे कि अब्बू और चाचू लेकर आया मैं। तो ये यहाँ पर खेरने गांव का क्रिकेट का क्रेज देखिए। ये क्रेज पिछले साल 2024 में दिसंबर महीने में देखा हमने दीवा गांव में, जब रनर अप रही, फाइनल से चूक गए हनीफ भाई वहां पर, लेकिन जो जल्लोष देखने को मिला हमें खेरने गांव में, ढोल बजते हुए नजर आए, कैसे एक जुलूस जैसा निकलता वैसा देखने को मिला था वहां पर खेरने गांव में, क्योंकि रनर अप ट्रॉफी उप विजेता टीम ठहरी थी दीवा गांव में आजाद 11 खेरने। बेलापुर टीम सेंसिबल क्रिकेट खेलने के लिए मशहूर है पूरे नवी मुंबई में और घर के मैदान पर खेल रहे। देखिए ये देखिए, इसे कहते हैं खेल भावना। हनीफ भाई वहां पर पूरी तरह आप देख सकते हैं, यहाँ पर जो क्रीज है, पॉपिंग क्रीज है, उसको डार्क करते हुए। स्कोर है टोटल 19 रन। पहला ओवर काफी महंगा गया था, कमबैक ओवर चाहिए खेरने टीम को। कैफ आए गेंदबाजी करने, तेज बॉल, हाफ वॉली गेंद ड्राइव किया है, बढ़िया फील्डिंग वहां पर। कौन है फील्डर वहां पर? मुल्ला है अरबाज पटेल कल सेमीफाइनल मैच में जिन्होंने जबरदस्त बैटिंग की थी कुमार 11 तुर्बे के अगेंस्ट। 26 रनों की पारी, केवल 10 गेंदे। स्कोर आगे बढ़ता हुआ 20 पर। प्रियदर्शनी 11 बेलापुर टीम। आज अगर किसी दिन का, अगर आज के दिन अगर किसी टीम का दबदबा रहा है और कोई टीम अगर बादशाह मुकाम हासिल किया आज पूरे दिन के खेल में, तो वह है प्रियदर्शनी 11 बेलापुर टीम। कई टीमों को पराजय करके इस टीम ने फाइनल में जगह बनाया। और कल का दिन तो हम सबको पता है, आजाद 11 खेरने टीम ने क्या क्रिकेट खेला कल। टॉप क्लास नवी मुंबई टीमों को हराकर फाइनल खेल रहे। हुक किया इस बार, टाइमिंग इतनी कुछ खास नहीं। अरबाज, ओहो क्या एफर्ट है। आज लड़ेंगे, आज कहीं ना कहीं गिरेंगे, लेकिन आज खेरने गांव का नाम रोशन करेंगे। ये जोश, ये उमंग, ये कहीं ना कहीं आत्मविश्वास लेकर देख सकते हैं वहां पर गांव के लिए लड़ाई जो होती है, गांव के नाम के लिए, वो देखने को मिला। वेल डन अरबाज पटेल। अरबाज कौन है? अरबाज पटेल ही थे वहां पर। देखिए इस तरह के एफर्ट अरबाज पटेल, अरबाज मुल्ला जैसे खिलाड़ियों द्वारा देखने को मिलेगा। और ये किससे सीखा है उन्होंने? आजाद 11 खेरने में और नवी मुंबई में अगर कोई सर्वश्रेष्ठ फील्डर है तो मैं पहला नाम लेना चाहूंगा पापा, और पापा के बाद अगर दूसरा नाम कोई है तो कमरान पटेल, और उसके बाद आज ये नन्हे बच्चे उनको देख के सीख रहे, जैसे अरबाज मुल्ला हो गए, खासतौर पर अरबाज पटेल हो गए, कैस हो गए, तमाम यंगस्टर खिलाड़ी। और देखिए यही कल जो हमें देखा, हनीफ भाई पूछ रहे हैं शाम के बाद क्या तैयारी है। सिद्धू कोहली मैच में फोकस होना चाहिए उनका। फुल टॉस बॉल, पिकअप शॉट, 6 रन। क्या शॉट लगा, इसे कहते हैं पेस को फेस करना। जितनी आप गति देंगे उतनी दुर्गति होगी आपकी। एक्शन रिप्ले में ये पिकअप शॉट देख सकते हैं, जिस प्रकार फुल टॉस बॉल थी और पेस का अच्छा इस्तेमाल किया, बैकलिप उतनी अच्छी तरीके से आई। स्कोर आगे बढ़ता हुआ 26-26। मजा आएगा ये मैच देखकर। फाइनल है आज। प्रियदर्शनी 11 बेलापुर टीम। सिद्धू कोहली कह रहे इलाका भी मेरा, धमाका भी मेरा। ये अच्छी वापसी, आउट। कैफ के द्वारा एक लाजवाब गेंद, लेग बिफोर विकेट। और हनीफ भाई का सेलिब्रेशन देखिए, चेहरे पे एक अलग मुस्कुराहट, क्योंकि उनको पता ये बड़ी विकेट है। सिद्धू कोहली जैसे डेंजरस खिलाड़ी, सिद्धू कोहली की बल्लेबाजी हमने जुगांव नाइट में देखा, जिस हिसाब से उन्होंने क्रिकेट खेला है। और अब मैदान के अंदर आप देख सकते हैं एक आर्मी का बेटा शिरकत करता हुआ विनायक झंडे। पिछले मैच में विनायक झंडे ने अच्छा काम किया। अब देखिए, अब साहिल क्या बातचीत कर रहे हैं हनी भाई से, समझ नहीं आ रहा है। स्कोर हुआ है 26-26, 28 हुआ है टोटल स्कोर। लाइव में स्कोर थोड़े समय में अपडेट हो जाएगा। स्कोर हुआ है टोटल
28। अंपायर एक सेकंड, मैच रोकना। अंपायर मैं रिक्वेस्ट करूंगा हमारे सामने जो दर्शक है वो बाउंड्री लाइन का जो पट्टा है व्हाइट कलर का उसको थोड़ा छोड़ना है, क्योंकि फील्डर वहां पे फील्डिंग कर रहे हैं, कैच पकड़ते हुए घटना घट सकती है। प्लीज थोड़ा पीछे हो जाइए, थोड़ा पीछे हो जाइए, वो बाउंड्री लाइन है। हाँ, क्योंकि वहां पे फील्डर खड़े होंगे अभी कैच के लिए, तो फिर प्रॉब्लम हो जाएगा। ये थोड़ा सा नो लुक शॉट देखने को मिल सकता था, लेकिन जिस रीजन में गेंद गया सिर्फ 1 रन मिलेगा। स्कोर आगे बढ़ता हुआ जा पहुंचा है। कहते हैं बढ़ती का नाम जिंदगी और टीम का स्कोर है 29-29। दर्शक देख के एक थोड़ी सी कमेंट्री में अलग मन में लालच आ रही, लेकिन आवाज थोड़ा सा बैठा है, उसके लिए क्षमा चाहूंगा, न तो एक अलग जोश के साथ कमेंट्री करने को देखने को मिलता। और विकेट, क्या बॉल डाली है भाई, क्या बॉल डाली है। अंपायर कह रहे हैं कि मिसिंग लेग, क्या तेज बॉल डाली भाई। देखिए हमारे रिजवान भाई भी रफ्तार पसंद करते हैं और गेंदबाज भी रफ्तार पसंद कर रहे हैं। यस अंपायर, लेग बाय रन है, डेलीब्रेट। यस बिल्कुल डेलीब्रेट, यानी डॉट बॉल। एक अच्छी खबर यह कि डॉट बॉल है कैफ, और इसी के साथ ओवर की हुई है समाप्ति। 2 ओवर के बाद स्कोर है 29। देखिए अब बॉलिंग मार्क पर कौन आया है, जिन्होंने टूर्नामेंट में पहली हैट्रिक ली थी। जो पहला होता है स्पेशल होता है, और पहली हैट्रिक अगर किसी ने ली वो है कैस ने पहली हैट्रिक ली थी। उसके बाद गोठौली गांव के हर्षन पाटिल ने हैट्रिक लिया, और आज विनायक झेंडे ने, माफ करना, स्वप्निल ठाकुर ने तीसरी हैट्रिक ली। 4 हैट्रिक्स हुई है। स्वप्निल ठाकुर, विनायक झेंडे, हर्षन पाटिल गोठौली गांव के, और पहला नाम कैस। रिक्वेस्ट है हनीफ भाई थोड़ा स्पीड अप करें, सेकेंड इनिंग में आपको बैटिंग करनी है, थोड़ी सी रोशनी कम होती जा रही है। 2 ओवर के बाद स्कोर है 29। अच्छा खासा फाइनल मैच में लोकल बॉय साहिल देवेकर, विनायक झेंडे अपने घर के मैदान पे अच्छी क्रिकेट खेलते हुए। साहिल विनोद दिवेकर ऑन स्ट्राइक, स्कोर है 29। आखिरी ओवर कैस लेकर यॉर्कर देखने को मिलेगा यहां पर आज। हाँ पहला डाला है यॉर्कर स्पेशलिस्ट, खैरने गांव का ये उभरता हुआ बुमराह, खैरने गांव का ये उभरता हुआ मलिंगा। ऐसी यॉर्कर डालते हैं बाप रे बाप, जैसे कोई सांप काटता है पैर पे। इनकी गेंदबाजी काफी खतरनाक होती है भाई। ये रफ्तार में कई बल्लेबाजों को गिरफ्तार करते हैं। देखिए मैदान पे ऐसा लग रहा है 4 कैप्टन है, लेकिन चलती सिर्फ एक की है, हनी पटेल। कोई कितना भी हाथ घुमाए। स्कोर है 29। ओ भाई पावरफुल शॉट, 6 रन। बॉल सीधा कोर्ट में पहुंचाया है, बैक ऑफ द लेन बॉल थी। देखिए हनी भाई क्या कह रहे हैं कि आपने शुरुआत अच्छी की थी, लेकिन इस तरह की गेंदें अगर आप करेंगे तो साहिल विनोद दिवेकर जैसे खिलाड़ी आपको बख्शने वाले नहीं है। प्राउड ऑफ बेलापुर, प्रिंस ऑफ बेलापुर, साहिल विनोद दिवेकर। स्कोर आगे बढ़ता हुआ 35, 35 रन। आखिरी ओवर, आखिरी 4 गेंदें बाकी। कैफ थोड़ा सा कैस को समझा रहे, आखिरी 4 गेंदें। लेट्स सी। ओह वाह भाई वाह, जितनी गति देंगे उतना दूर मारूंगा। इलाका भी मेरा होगा, धमाका भी मेरा होगा। पिछली गेंद दूर गई थी, ये उससे भी दूर गई है। साहिल कह रहे मंजिल दूर है लेकिन जाना जरूर है, मेहनत की भरपूर है। ये खिलाड़ी बेलापुर का कोहिनूर है। जबरदस्त बैटिंग। स्कोर आगे बढ़ता हुआ जा पहुंचा है 41-41। कैस ने कल अच्छी बॉलिंग की थी, लेकिन कैस ने आज कहीं ना कहीं थोड़ी सी बैट्समैन की रेंज में गेंदें डाली है, जिसके से उनको खामेजा भुगतना पड़ रहा है। ये अच्छी बॉल हवा में, अरबाज
ओ ड्रॉप, फाइनल का प्रेशर, फाइनल का प्रेशर। कौन था वो? कौन होता? कौन कैच छोड़ा ना? अरबाज पटेल। नहीं अरबाज पटेल नहीं था वो। अरबाज पटेल मुल्ला है शायद। अरबाज पटेल थे वहां पर। अच्छी एफर्ट। कहते तू मेहनत करता चला जा, भाग्य तेरा अपने आप बदलता जाएगा। अरबाज पटेल मेहनत कर रहे हैं, फील्डिंग के लिए पूरी कमिटमेंट, लेकिन कैच पहुंचा नहीं। स्कोर आगे बढ़ता हुआ 43। क्या अर्धशतक देखने को मिलेगा इस मैच में, यानी टीम का अर्धशतक? अब तक इस टूर्नामेंट में 2 अर्धशतक आया। पहला अर्धशतक साई सागर के सर्वेश ने लगाया, दूसरा अर्धशतक कुरुक्षेत्र के संकल्प पाटिल ने। क्या बात है भाई, क्या बात है। आसमानी टोला, आसमानी टोला साहिल विनोद दिवेकर का बल्ला बोला। 6 रन। ना सूरत देखते ना मुहूर्त देखते हैं, ना सूरत देखते हैं ना मुहूर्त देखते हैं। साहिल विनोद दिवेकर सिर्फ अपनी टीम की जरूरत देखते हैं। क्या बैटिंग कर रहे हैं। स्कोर हो चुका है 49। आखिरी गेंद। यह फाइनल काफी रोमांचक होने वाला है, यह फाइनल काफी रोचक होने वाला है। खेरने टीम के पास बल्लेबाजी क्रम काफी सॉलिड स्ट्रांग है। कैफ है, कमरान है, अरबाज है। मजा आएगा ये मैच देखकर, मजा आएगा फाइनल। ओ भाई ओ, क्या बात है। बैक टू बैक 2 सिक्सेस। टोटल स्कोर हो चुका है 55। 56 की लक्ष्य यहां पर रखी है, लेकिन एक बार जोरदार तालियां साहिल दिवेकर की बैटिंग के लिए। प्रिंस ऑफ बेलापुर, पिताजी के नक्शे कदमों पे चलने वाला खिलाड़ी, मेहनत की इस खिलाड़ी ने, इसलिए मैं कहता नवी मुंबई के टॉप 5 बेस्ट बैट्समैन में, लेफ्ट हैंडर बैट्समैन में इनका नाम शुमार है। टोटल स्कोर है 55 और लक्ष्य है 56 का। जैसे सेकेंड इनिंग की शुरुआत होगी, हमारे साथ कमेंट्री बॉक्स में जुड़ेंगे हमारे लोकेश जी यादव, जो आज पूरे दिन हमें अच्छा सपोर्ट दिया उन्होंने। उभरते हुए कमेंटेटर हमारे समालोचक एरोली के हमारे लोकेश जी यादव। आइए इस फाइनल इनिंग की कहानी उनकी जुबानी सुनते हैं। थैंक यू। तर थँक्यू सो मच सचिन दादा, खूप चांगला आवाज हिंदीमध्ये तुम्ही या आधीच्या इनिंग मध्ये नक्कीच ऐकलत. सचिन दादा, फक्त ही स्पर्धा पाहण्यापुरतं यायचं आणि अर्थातच आपण पाहिलं तर या स्पर्धेची फायनल मॅच आमच्या आवाजातून ऐकायला मिळेल, अनुभवायला मिळेल. हे नक्कीच स्वप्न फक्त पाहिलं होतं ते स्वप्न आता खरंच उतरलंय आणि आज प्रियदर्शनी बेलापूर आयोजित 40+ लेजंड ट्रॉफी 2025 सीझन नंबर 2 चा अंतिमचा सामना आणि अंतिमच्या सामन्यामधील सेकंड इनिंग आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर झाले. जर आपण पाहिली तर एका बाजूला कैफ आणि त्याच्यासोबत आलं तर अहमद आणि कैफ ही सलामीची जोडी. 56 धावसंख्येचा मात्र पाठलाग करायचा आहे. ज्या ठिकाणी पहिल्या इनिंग मध्ये साहिल विनोद दिवेकर इम्प्रेस केलं. अक्षरशः मात्र बॅटिंग करत असताना मात्र मोठमोठे फटक्याच्या साहाय्याने एक चांगला टोटल पहिल्या इनिंग मध्ये उभा करून दिला साहिल दिवेकर. सिद्धू कोहली असतील आणि त्याचप्रमाणे विनायक झेंडे याचं देखील जरूर कौतुक करू. या स्पर्धेच्या वतीने जर आपण पाहिलं तर जवळजवळ साहिलने वैयक्तिक धावा लगावल्या, त्या म्हणजे 26. अप्रतिम बॅटिंग परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळाला. अर्थात वैयक्तिक 35 धावा लगावल्या अर्थातच साहिल दिवेकरने आणि एक चांगला टोटल टार्गेट त्या ठिकाणी मात्र उभं केलं. आणि त्याचप्रमाणे हनीफ भाई जर आपण पाहिलं तर एक्सपिरियन्स भरपूर एक्सपिरियन्सचा साठा. तर आझाद इलेव्हन खेळणे टीम आपण थोडीशी मागे या, विनंती आहे. आझाद इलेव्हन खेळणे टीम थोडेसे मागे या. सलामीची जोडी देखील एंटर झाली आणि दुसऱ्या इनिंग साठी गोलंदाजी मार्गप्रती जर आपण पाहिले तर स्वप्नील ठाकूर आणि स्ट्रायकर एंडला कैफ आपल्याला पाहायला मिळतोय.
56 धावसंख्येचा मात्र पाठलाग करायचा आहे. हो, यावेळेस भन्नाट वेग, तितक्याच वेगाने मात्र बॅटचा फ्लो देखील आपल्याला पाहायला मिळाला, परंतु येते डॉट. चांगली लाईन पहिल्या चेंडूवरती मात्र बीट करत असताना गोलंदाज स्वप्नील ठाकूर, बॅट्समॅन कैफला च्या ठिकाणी मात्र डॉट आला. जर आपण पाहिलं तर आझाद 11 खेळणे या संघ नुकताच उद्या झालेला संघ आपल्याला पाहायला मिळतोय. अनेक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये मात्र त्यांचा बोलबाला राहिलाय, परंतु आता जर आपण पाहिलं तर प्रियदर्शनी बेलापूर या संघाच्या समोर मात्र कशा पद्धतीने मात्र आपला खेळ साकारतील ते नक्कीच पाहणे योग्य असेल. परंतु यावेळेस काय घडतंय, कव्हर पॉइंट आणि पॉइंटच्या वरतून बॉल चाललाय वन बाउन्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे. या फायनल मधील दुसऱ्या इनिंगचा येतोय कैफच्या बॅट मधून चौकार. 4 धावा. टीमचं अकाउंट अप्रतिम दर्जाचं ओपन केलंय. क्लासिकल कैफ ज्याच्या बॅट मधून आलेला चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. 40+ लेजंड ट्रॉफी संपूर्ण 40+ चे खेळाडू मात्र आज आमच्या मुख्य व्यासपीठावरती देखील विराजमान आहेत. त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत आणि खूप खूप आभार व्यक्त करू. आणि ती गाडी जर असेल तर लाईनमॅन उपस्थित असेल तर ती गाडी थोडीशी बाहेर काढा. प्रेक्षक आपण थोडेसे मागे या, विनंती आहे. साजिबभाई, रिजवानभाई थोडेसे मागे या, विनंती आहे. यावेळेस आपण पाहिलं तर 2 चेंडू त्यावरती 4 धावा. स्ट्रायकर एंडला कैफ प्रेशर मध्ये आहे. नक्कीच प्रेशर मध्ये का नाही असणार. यावेळेस स्विंग इन मिस. अगदीच या चेंडूवरती काय करायचं होतं हे नक्कीच अपेक्षित होतं, ते म्हणजे अर्थातच हनीफभाई डॉट आल्यानंतर कुठे ना कुठेतरी मात्र आता टेन्शनचं वातावरण आहे. मेगा फायनल आहे आणि मेगा फायनल मध्ये मात्र हाच दबदबा चालू असेल. शेवटचा चेंडू जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत तरी देखील. गोलंदाज स्वप्नील ठाकूर, जर आपण पाहिले तर साहिल विनोद दिवेकर एक चांगला यंगस्टर आणि नवी पंचक्रोशी मध्ये मात्र नक्कीच एक दर्जेदार खेळाडू म्हणजे याची ओळख आहे. यावेळेस भन्नाट वेग, अगदीच बॉल चाललाय डी फॉर डिक्लेअर झोन मध्ये, ज्या ठिकाणी मिळेल फक्त आणि फक्त एक सिंगल आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 4 चेंडू अखेरीस 5 या आकड्यावरती 5 धावा. पहिलं शतक पॉवरप्लेच्या पहिल्या शतकामध्ये मात्र नक्कीच चांगल्या धावा काढण्याचा प्रयत्न असेल. तर ती गाडी थोडीशी पुढे घ्या. मॅचला होती सुरुवात. यावेळेस आतमध्ये येणारे चेंडू पंचांकडे स्ट्रॉंग अपील मध्ये उत्साह तर सगळीकडून संपूर्ण खेळाडूंकडून, परंतु अपीलला फेटाळून दिलं. येतोय एक सिंगल त्यावरती. आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर याच विभागातील एक सन्माननीय व्यक्तिमत्व भालचंद्रजी कोळी साहेब, त्यांचं आपण सहर्ष स्वागत करणार आहोत. 40+ लेजंड ट्रॉफी 2025 सीझन नंबर 2 मध्ये मात्र अतिथी मान्यवर म्हणून सन्माननीय भालचंद्र कोळी साहेब या ठिकाणी उपस्थित झाले, तर त्यांचं आपण वेलकम करूया या स्पर्धेच्या निमित्ताने. आणि त्याचप्रमाणे सन्माननीय प्रकाशदादा पाटील आपले देखील सहर्ष सुस्वागतम दादा. आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपण देखील विराजमान व्हा. स्थान पण नभा. अंतिमचा 1 बॉल शिल्लक. यावेळेस कॉट बियॉन्ड अर्थातच कॉटन बोर्ड परतावं लागते. पहिल्या विकेटचं होते पतन. गडी बाद होईल तो म्हणजे टीम आझाद 11 खेरणे या संघाचा पहिला. अहमद बॅक टू द डगआउट. माफ करा, केफ परतत असताना आपल्याला पाहायला मिळते डगआउटच्या दिशेने. कोण आहे? केफ आउट झालाय का? नाही अहमद तेच म्हटलं मी. तर सन्माननीय भालचंद्रजी कोळी साहेब आपले सहर्ष स्वागत. एक जे ज्येष्ठ व्यक्तिमत्व 40+ नक्कीच आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यांची प्रमुख उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. स्थानपन्न बा. तर 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी आवश्यकता असणार आहे ती म्हणजे 50 या धावसंख्येची, म्हणजे प्रतिशतकामध्ये 25 ही सरासरी असणार आहे. जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 25 धावा. माफ करा, केफ अजूनही मैदानाच्या आतमध्ये बहिण्यात आहे. अहमद आउट झालाय. न्यू बॅट्समॅन एंटर झालाय.
कमरान यावेळेस ऑन साइडला बॅटचा फेस ओपन केला. बिग ब्लो, ह्यूज, ब्युटिफुल आणि मॅक्सिमम केएफच्या बॅटमधनं पॉवरफुल किक. अगदीच फुटबॉलमध्ये फुटबॉलला जशी किक मारतात तसा मात्र अगदी चेंडूला किक केलाय. किक आउट करत असताना बॉल चाललाय सीमारेषा पार. येतोय केएफच्या बॅटमधनं षटकार. 6 धावा. टीमची धावसंख्या 12 या आकड्यावरती गडी बाद झालाय तो म्हणजे 1. आझाद 11 खेळण्याचे पाठीराखे देखील भरपूर आहेत आणि त्याचप्रमाणे प्रियदर्शिनी बेलापूर हे संपूर्ण गाव हे मात्र आज एकत्र आलाय आणि प्रियदर्शिनी बेलापूर या संघाला प्रोत्साहित आणि पाठिंबा देण्यासाठी संपूर्ण मान्यवर प्रेक्षक आज या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं करूया आपण वेलकम. प्रियदर्शिनी बेलापूर आयोजित 40+ लेजंड ट्रॉफी 2025 पर्व दुसरं आणि दुसऱ्या पर्वामधील जर आपण फायनल तर अंतिमचा सामना ग्रँड फिनाले. जर आपण पाहिलं तर आपल्या मैदानाच्या ठीक मागे क्रोमाचं ते शोरूम आणि त्यावरती अगदी VIP बॉक्स मधून आता प्रेक्षक एन्जॉय करतात या मॅचला. त्यांचं देखील आपण करूया वेलकम. या स्पर्धेच्या निमित्ताने प्रचंड गर्दी संपूर्ण मैदानाच्या 3 ते 4 बाजूने गर्दी आपल्याला पाहायला मिळते. कारण की अर्थातच आपण पाहिलं तर बेलापूरच्या अनेक स्पर्धा झाल्या. त्या स्पर्धेमध्ये आझादी 11 खेळणे जे संपूर्ण पाठीराखे आणि प्रेक्षक वर्गात अगदी तुडुंब भरलेत. परंतु त्या प्रेक्षकांच्या भेटीला आता बॉल जाईल केएफच्या बॅटमधनं. बॅक टू बॅक टावरिंग 6. बॉल चाललाय सीमा रेषा पार. येतोय केएफच्या बॅटमधनं हा षटकार. 6 धावा. डेफिनेटली जर आपण पाहिलं तर अगदी फुटबॉल देखील अप्रतिम खेळतो आणि आता क्रिकेटवरती देखील तेच प्रेम आहे. आणि आता ज्या प्रकारे फुटबॉलचा बॉल जितका मोठा असतो त्या प्रकारे क्रिकेटचा बॉल त्याला आता मोठा दिसायला लागलाय. म्हणजे क्रिकेटच्या बॉलला तो फुटबॉलचा प्रमाणे मात्र नक्कीच खेळून काढतोय. म्हणजे टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे अर्थातच 18 या आकड्यावरती. आणि केएफच्या प्रत्येक षटकारासाठी जुबेरबाय यांच्याकडून तब्बल 500 रुपयांचा कॅश प्राइज आहे. म्हणजे यापुढचे जे षटकार असतील तर त्यावरती मात्र 500 रुपयांचा कॅश प्राइज जुबेरबाय यांच्याकडून. तर प्रेक्षक विनंती असेल आपण थोडेसे मागे व्हा. विनंती आहे आपणास वारंवार सूचना केली जाते. हानिबाई विनंती करेन प्रेक्षकांना थोडेसे मागे घालून घ्या. तुमची टीम आहे डेफिनेटली परंतु तुमचं सहकार्य देखील द्या ही विनंती. आतापर्यंत टीमची धावसंख्या जर आपण पाहिली तर जवळजवळ 18 ऑन स्कोरबोर्ड. गोलंदाजी मार्क होते विनायक झेंडे. यावेळेस भन्नाट वेग अंगावरती येणारा चेंडू त्याला मात्र ऑन साइडला ड्राईव्ह केले. डीप मध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे भूषण पाटील त्या ठिकाणी बॉलला स्टॉप करतात. त्यावरती तत्परली कंप्लीट होईल ती म्हणजे फक्त आणि फक्त सिंगल. 1 धावा ऍड होईल. 9 चेंडू आणि 37 करायच्यात. यष्ट्यांच्या मागे जर आपण पाहिलं तर प्रेक्षक देखील अगदीच दुर्मिळ परिस्थितीमध्ये आहे परंतु 9 चेंडू आणि 37 धावा कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम. स्ट्रायकर एंडला बॅट्समन जर आपण पाहिलं तर कमरान. अगदी वडिलांच्या उपस्थितीमध्ये मात्र आता बॅटिंग परफॉर्मन्स दाखवण्याचा प्रयत्न आहे. यावेळेस दूरवरून मात्र चेंडूला वळवलंय. बॉल चाललाय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये ज्या ठिकाणी मिळेल डॉट बॉल. 1-1 डॉट बॉल प्रेशर वाढवेल. 1-1 मोठा फटका मात्र नक्कीच प्रेशर मध्ये टाकेल तो म्हणजे टीम प्रियदर्शिनी बेलापूर या संघाला. परंतु 1-1 डॉट बॉल मात्र प्रेशर वाढवून जाईल आझाद 11 खेळणे या संघाचा. अंतिमच्या सामन्यामध्ये मात्र हाच बोलबाल आपल्याला पाहायला मिळाला होता ऐरोलीच्या श्रीकृष्ण दिवाच्या स्पर्धेमध्ये. परंतु आता प्रियदर्शिनीची बेलापूरची स्पर्धा. यावेळेस क्रिकेटचा ब्रह्मास्त्र मिसफील्ड होते भूषण पाटील यांच्याकडून. येतोय त्यावरती एक सिंगल आणि षटकाची देखील माफ करा अजून 1 चेंडू शिल्लक आहे. म्हणजे टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 20 या आकड्यावरती. 7 चेंडू आणि 36 धावा. जर हा चेंडू डॉट आला तर डेफिनेटली पुढचे 6 बॉल मात्र पाण्यायोग्य असतील. यावेळेस भन्नाट वेग परंतु लाईन मिस केली. वेगाने मात्र प्रत्युत्तर देत असताना white+1 बाय 1 गेट 1 फ्री अशा 2 धावा टीमच्या टोटल मध्ये ऍड होत आहेत आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 1 गडी बाद 22 या आकड्यावरती. आणि आता येणारे चेंडूची 7 आणि जिंकण्यासाठी 34
34 या धावसंख्येची मात्र आवश्यकता असणार आहे. 7 चेंडू आणि 34 धावा. चेंडू पुरवायचे मैदानाच्या आतमध्ये विनंती आहे. 7 चेंडू आणि 34 धावा. यावेळेस आपण पाहिलं तर आझाद 11 खेळणे प्रियदर्शिनी बेलापूर अंतिमचा सामना ग्रँड फिनाले मेगा फायनल. अगदी दुसऱ्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना 56 धावसंख्येचा पाठलाग करते टीम आझाद 11 कोपर खेळणे. परंतु आता बॅटिंग करत असताना जर आपण पाहिले तर 22 धावा तर टोटल स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळतात. अजूनही या षटकातील अंतिमचा एक चेंडू शिल्लक आहे. अंतिमचा एक बॉल. अगदीच वाऱ्याप्रमाणे मात्र चेंडूला पाठवावा लागेल. यावेळेस पुन्हा एकदा लाईन मिस करते. वाईट प्लस पण आता मात्र प्रेशर वाढेल. ज्या ठिकाणी आता करायच्या त्या म्हणजे 7 चेंडू आणि जवळजवळ 32. 7 चेंडू आणि 32 धावा. कुठेतरी मात्र लाईन पकडावी लागेल. कुठेतरी लेंथ वाली मात्र बॉलिंग करावी लागेल. कुठे ना कुठेतरी मात्र आता विकेट घ्यावी लागेल. प्रेशरचा टाकलंय. यावेळेस मात्र पंचांकडे स्ट्रॉंग अपील आणि अपीलला उचलून धरलाय आणि विकेट. या ठिकाणी मात्र डाऊन होत असताना टीम आझाद 11 खेळणे या संघाला मिळालाय दुसरा हादरा. कैफ बॅक टू द डगआउट. गडी बाद होते तो म्हणजे दुसरा. 2 गडी बाद झालेत. षटकाची देखील समाप्ती झाली म्हणजे पहिल्या 2 षटकानंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ते म्हणजे 12च्या सरासरीने जवळजवळ 24 आणि येणाऱ्या चेंडूची 6 आणि जिंकण्यासाठी 32 या धावसंख्येची मात्र आवश्यकता असणार आहे. 6 चेंडू आणि 32 धावा. 6 चेंडू आणि 32 धावा. कैफ वैयक्तिक 18 धावा लगावून मात्र नक्कीच मागे परतला. खूप वेग आहे आणि वेगवान गोलंदाजाला वेगाने प्रत्युत्तर देण्याच्या नादात कुठेतरी मात्र लाईन मिस केली. लाईन मिस करत असताना मात्र लेग बिफोर विकेट LBW च्या माध्यमातून पार करावं लागलं. विनंती असेल कैफ आहे आपल्या संपूर्ण आयोजक कमिटी विनंती असेल हे संपूर्ण खेळाडू जे आहेत आझाद 11 खेळण्याचे त्यांना मागे घ्या. विनंती आहे थोडस सहकार्य करा कारण की मान्यवर देखील आहेत. त्यांना देखील मॅच बघायची आहे त्यामुळे त्यांना देखील तुम्ही सहकार्य करा. यावेळेस दूरवरून चेंडूला मात्र वळवलंय. पंचांनी ओळखलं पाहिलं आणि जतीन पाटील यांचा इशारा येतोय. येस इट इज वाईट. वाईट बॉल. सहा चेंडू आणि 31 धावा. हानिफबाई यांच्या चेहऱ्यावरचं हास्य नक्कीच आपल्याला पाहायला मिळते परंतु कुठे ना कुठेतरी मात्र टेन्शनचं वातावरण आहे. यावेळेस प्रत्येक डॉट बॉल प्रेशर वाढवेल आणि आता प्रेशर आणि आता BP वाढला असेल कारण की 5 चेंडू आणि आता करायच्या त्या म्हणजे जवळजवळ आपण पाहिलं तर 31. 5 चेंडू आणि 31 धावा करावे लागेल. मॅच रंगतदार होईल. ओहो यावेळेस आता मात्र प्रेशर आणि आता गोलंदाज आता कुठेतरी प्रेशर मध्ये आला. वाईट बॉल. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे अर्थातच 26 या आकड्यावरती 26 धावा. कुठेतरी मात्र बॉलर देखील प्रेशरला आहे त्याला देखील थांबवण्याचा प्रयत्न करतोय. यावेळेस फुलटॉस बॉल होती परंतु यावेळेस कॅच कॅरी केली जाते. डीप मिडॉनला होते या ठिकाणी अगदीच क्षेत्ररक्षकाची योग्यरित्याने चूक आणि बॅट्समन या ठिकाणी मात्र परतत असताना कमरान बॅक टू द डगआउट. प्रेशर आणि प्रेशर हिथूनच मॅचला मजा येते. प्रेशरचं वातावरण आधीच आपण पाहते. अर्थातच ज्या प्रकारे कमरांची बॅटिंग बघण्यासाठी फॅन्स त्यांचे जे आले होते ना ते फॅन्स आता मात्र कुठेतरी परतीच्या प्रवासाला लागलेत. म्हणजे अर्थातच कमरांची बॅटिंग पाहायला मिळाली नाही. लवकर परतावं लागलं आणि कमरान परतत असताना न्यू बॅट्समन स्वतः टीम कॅप्टन हानिफबाई आपल्याला पाहायला मिळतात. अजून जर आपण पाहिले तर या षटकातील जवळजवळ 4 चेंडू शिल्लक आहेत. 4 चेंडू आणि 30 धावा.
ही स्पेशली हनीफबाई साठी फिल्डिंग आहे माझ्या माहितीप्रमाणे. आणि हनीफबाई अगदी जॉली माणूस, सातत्याने आपण पाहत आले त्यांना अनेक स्पर्धेमध्ये. यावेळेस दूरवरून खेळण्याचा प्रयत्न, परंतु पंच इशारा काय देतील, अर्थातच डॉट बॉल. चला मॅच ऑन ठेवा, विनंती आहे. जरी हनीफबाई असले तरी पण ते एक प्लेयर आहेत, त्यामुळे कुठल्याही क्षणी ते सामना टर्न करू शकतात, नो डाऊट. त्यामुळे शंका नाही आहे. यावेळेस स्विंग इन अ मिस, पंचांचा इशारा, येस इट इज फाईट. म्हणजे अजून जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत मात्र नक्कीच मॅचला आपण निकाल देऊ शकत नाही. आतापर्यंत टीमची धावसंख्या 27, म्हणजे अजूनही करायचे ते म्हणजे 3 चेंडू आणि जवळजवळ 29. यावेळेस मोठा फटका आणि झेल खाली स्वतः सिद्धू कोहली कॅच कॅरी करतात आणि विकेट्स होते पतन, गडी बाद होते. तो म्हणजे टीम आझाद 11 खेळणे या संघाचा जवळजवळ 3रा. 4 गडी बाद झाले. न्यू बॅट्समॅन एंटर झाला कैश. दोन चेंडू आणि 29 धाबा. दोन चेंडू आणि 29 धाबा कंपल्सरी चेस. आणि आता जर आपण पाहिलं तर विजयाचे दरवाजे बंद झाले, परंतु मॅच रंगतदार झाले. यावेळेस बॅटचा फ्लो प्रचंड वेगाने ओपन केला. भूषण पाटील साठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. मैदानाच्या आतमध्ये क्रिकेट रंगते, परंतु मैदानाच्या आतमध्ये फुटबॉल प्लेअर भूषण पाटील आलाय. अर्थातच त्याचा